तुम्ही म्हणाल माझ्या प्रेम लग्नात असं आगळं वेगळं ते काय असणार आहे? कुणीतरी एक जण माझ्या प्रेमात पडणार, मग मीही त्याच्या प्रेमात पडणार. माझ्या आई बाबांना मी प्रेमात पडल्याचं कळलं की ती दोघं देखील विरोध करणार. प्रेम लग्नातला फोलपणा आणि खतरनाक धोके मला पटवून देणार. माझं लग्न दुसऱ्याच कुणाशी तरी लावू पाहणार. मग मी मात्र संधी साधून माझ्या प्रियकराबरोबर पळून जाणार आणि लग्न आटपूनच परत येणार. फार पूर्वीपासूनच्या सर्व प्रेमलग्नांचा हाच एक साचा बनून राहिलेला आहे. हे तुमच्याप्रमाणेच मला पण ठाऊक आहे. पण आधीच सांगते हा, माझं प्रेम लग्न काही तशा प्रकारचं नाहीये. त्यात घर सोडणं, पळून बिळून जाणं असा काही विषयच नाहीये. या सर्वाचा मला तीव्र तिटकाराच आहे. असो, आमचं प्रेम लग्न कसं झालं त्याआधी आमची ओळख कशी आणि केव्हा झाली आणि कुठे झाली ते सांगते. मी पदवीधर झाले, संगणक हाताळायला लागले, नोकरीसाठी अर्ज खरडू लागले. 6-7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुलाखतीला येण्यासंबंधीची पत्र येऊ लागली. पहिल्याच नोकरीच्या मुलाखतीत 20 जणात माझा क्रमांक दुसरा लागला. पहिला नसला तरी दुसरा क्रमांक पटकावल्याचा मला खूप आनंद झाला. पण तो आनंद क्षणकालच टिकला, कारण मला सांगण्यात आलं की सध्या त्यांच्याकडे एकच जागा भरायची आहे. ती त्यांनी पहिला क्रमांक पटकावलेल्या तरुणाला द्यायचं ठरवलं. त्यानं समजा काही कारणास्तव नकार दिला तर मात्र माझा विचार करण्यात येईल. मी हिरमुसली झाले. खोटं कशाला सांगू, नकळत डोळ्यात पाणी सुद्धा आलं. मग मी घराकडे नेणाऱ्या बस स्टॉपच्या दिशेनं हळूहळू चालत निघाले. पहिल्याच प्रयत्नाला अपयश आलं म्हणून जरा खचल्यासारखं झालं. तेवढ्यातच मागून कोणीतरी शुकशुक असा आवाज दिला. बरं, शुकशुक करतय तरी कोण म्हणून मी मागे वळून पाहिलं तर एक तरुण माझ्या दिशेने मला चालत येताना दिसला. त्याला कुठेतरी पाहिल्याचं मला आठवलं. अरे च्या, हा सुद्धा मुलाखतीला होताच की. दरम्यानच तो माझ्या जवळ येऊन पोहोचला. मी मख्ख चेहरा करून त्याच्याकडे पाहू लागले. तो बराच देखणा असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्यही मला अनोखं वाटलं आणि माझी नजर खाली वळली. तेवढ्यातच तो म्हणाला, तुमचं नाव अपर्णा ना? मी नाक उडवीत विचारलं. मी सांगितलं का? तो हसून म्हणाला, तुम्ही सांगायला कशाला हवं? मागाशी मुलाखतीच्या वेळी अपर्णा म्हणून रिसेप्शनिस्टने विचारल्यानंतर तुम्ही सुटून उभ्या राहिलात ना. बरं, मग मला त्याच्याबरोबरचं संभाषण वाढवायचं नव्हतं. तुम्हाला ती नोकरी करायची आहे का असं मला त्याने विचारलं. म्हणजे काय? मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे वाघाचे पंजे, सशाचे कान आणि आपली मुलाखत घेणाऱ्याचं नाक. मला त्याच्या बोलण्याची गंमतच वाटू लागली. तेवढ्यातच तो म्हणाला, अहो तुमचा नंबर दुसरा आहे. आहे ठाऊक मला, मी ठसक्यातच म्हणाले. आणि माझा पहिला, ते बहुधा तुम्हाला ठाऊक नसणार आहे. मला ठाऊक असायचं काय बरं कारण? कारण एवढंच की सध्या असलेली एकच रिकामी जागा मलाच मिळणार हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे. बरं, मग तुमचं म्हणणं काय आहे? तो हे सगळं का बरं मला सांगू पाहतोय हेच काही माझ्या लक्षात आलं नाही. काय आहे, मला या नोकरीत तसा फारसा इंटरेस्ट नाहीये. माझी चालू नोकरी यापेक्षा खूप चांगली आहे. मुलाखतीला बोलावलं म्हणूनच मी गेलो, इतकंच. तेव्हा मी असं करू का? मला नको ती नोकरी, मी ठसक्यातच म्हणाले. मला तो काय सांगू पाहतोय हे लक्षात आलं, पण त्याचे उपकार डोक्यावर कशाला घ्यायचे असा मी विचार केला. अहो ऐका तरी माझं. सध्या काही तुमच्याजवळ नोकरी नाहीये, माझ्याजवळ दुसरी नोकरी आहे. त्यामुळे असं करूयात, तुम्ही माझ्या बरोबर या, आपण त्यांना भेटू. माझ्याऐवजी तुम्हाला ते नोकरी देतील आणि तसा तुमचा हक्कच आहे या नोकरीवर, कारण तुमचा क्रमांक दुसरा आहे. तर मी त्यांना माझा नकार कळवतो. पण माझ्यावर उपकार कशासाठी? मी मुद्दामच विचारलं.
मला तुमचा हिरमुसला चेहरा नाही पाहवत आहे. मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि मला चक्क हसूच आलं. तो म्हणाला, आता कशा बरं छान दिसलात. आणि अशा रीतीनं ती नोकरी मला मिळाली म्हणजे काय, त्यानं मला मिळवून दिली. महिनाभरात आम्ही 4-5दा तरी भेटलो. त्याच दरम्यान कळलं की मनमोहनला नोकरी वगैरे नव्हतीच. माझ्याच प्रमाणे तो देखील नोकरीच्या शोधात होता. मी त्याला विचारलं, खोटं सांगून तुझी नोकरी मला का बरं तू देऊ केलीस. त्यावर मनमोहन हसत म्हणाला, त्याशिवाय तुझी ओळख कशी बरं झाली असती माझ्याशी. काहीतरी मिळवायचं असलं तर दुसरं काहीतरी गमवावंच लागतं की नाही. आणि मग तुझ्या नोकरीचं काय, ती मला मिळालीच म्हणून समज. अगं, आजकाल ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला नोकरी मिळणारच. आणि लवकरच त्याला नोकरी देखील मिळाली. नोकरी मिळाल्याचा त्याला जेवढा आनंद झाला ना, त्यापेक्षा जास्त आनंद मला झाला. तो मला खूप आवडू लागला. मी तर त्याला त्या पहिल्या मुलाखतीपासूनच आवडले होते. म्हणूनच तर त्याने मला ती नोकरी देऊ केली होती. मला त्याच्या सहवासात राहायला खूप आवडू लागलं. संभाषणात तर तो भलताच चतुर होता. गमती जमतीचं बोलणं त्याला आवडायचं आणि मीही कानात प्राण आणून ते ऐकत राहायचे. सांगायला हरकत नाही, पण एव्हाना लग्न करतोस का असं त्याला विचारायचं कसं, हा प्रश्न मला छळायला लागला होता. मी वाट पाहायचं ठरवलं. कधी कधी आम्ही अगदी साध्या हॉटेलात जायचो. मिरची भजी त्याच्या विशेष आवडीची. तिथल्या वेटरची तो गंमत करायचा. मिरची भजीचं आवरण खाऊन टाकायचा आणि थाळीत मिरची ठेवून वेटरला बोलावून म्हणायचा, मला नाही आवडली मिरची, घेऊन जा. बटाटे वडान. वेटर गोंधळून गेला की मोठ्यांदा हसत म्हणायचा, गंमत केली हा. कधी कधी गंमत करावी माणसानं, मजा असते त्यात सुद्धा, असं म्हणत माझ्याकडे पाहायचा. वेटर बिचारा गोंधळूनच जायचा. एकदा त्यानं आम्हा दोघांसाठी राईस प्लेट मागवली. ताटातल्या पापडाच्या कडा तुटक्या होत्या. हातात पापड घेऊन तो सरळ गल्ल्यावरच्या मालकाकडे गेला. अत्यंत गंभीरपणे म्हणाला, मालक, तुमच्याकडे या कडा मोडलेले पापड आम्ही आवडीनं खायला येतो, अशी तर तुमची समजूत नाही ना. बिल देताना नोटांच्या कडा तोडून दिल्या तर चालतील का तुम्हाला. मालकानं ठाणदिशी टेबलावरची घंटा वाजवली. वेटरला बोलावून घेऊन म्हणाला, साहेबांना नवा पापड आणून दे. एक जरी कडा तुटलेली असेल तर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. माझ्याशीही तो गमती जमती करायचा. कधी कधी आयुष्यात पहिल्यांदाच भेटत आहोत असं भासवायचा. मला गंमतच वाटायची. मीही त्याच्या नाटकात सामील व्हायचे. अशाच एका संध्याकाळी तो मला रिक्षा स्टँडवर अचानक दिसला. मी हसतच त्याच्या दिशेने चालू लागले. माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही की तो माझ्याकडं जन्मात पहिल्यांदाच पाहिल्यासारखा रोखून पाहत होता. आज कसली तरी धमाल गंमत करायच्या मूड मध्ये तो आहे हे माझ्या पटदिशी ध्यानात आलं. एव्हाना मी त्याच्या अगदी जवळ पोहोचले. भोवया उंचावून खडसावून विचारलं तर त्याला म्हटलं, एवढा रोखून का बरं पाहत होतास माझ्याकडे. पाहण्यासारखं माणूस असेल तर रोखून पाहिलं म्हणून काय झालं. त्याची गंमत सुरू झाली. आधी पाहिलं नाहीस का मला, मुद्दामच विचारलं मी. आणि तो साळसूतपणे म्हणाला, मी आधी कसा पाहणार तुम्हाला, आयुष्यात पहिल्यांदा तर पाहतोय मी. नाक उडवून मी विचारलं, म्हणजे काय. म्हणजे वाघाचे पंजे, सशाचे कान आणि त्या तिथं राहून आम्हा दोघांकडे डोळे वाटारून पाहणाऱ्या काकांचे नाक. मला खूपच हसू आलं. चला कॉफी पिऊया. त्याने समोरच्या कॉफी हाऊस कडे बोर्ड दाखवलं. खरं म्हणजे तसं बोर्ड दाखवण्याची गरजही नव्हती. या आधीही कितीतरी वेळा आम्ही त्याच कॉफी हाऊस मध्ये जाऊन कॉफी घेतली होती. पण पहिल्यांदा भेटत असल्याचं नाटक त्याला पुढेही चालू ठेवायचं असावं. मीही किंचित हसून त्याला विचारलं, चला काय, एकदम माझा आदरार्थी उल्लेख. पहिल्याच भेटीत एकेरीवर कसा बरं येणार. अर्थात तुम्हाला आदरार्थी उल्लेख खटकत असेल तर एकेरीवर यायला माझी काही हरकत नाहीये. चल कॉफी पिऊया. आता कसं, असं म्हणत मी त्याच्या मागून चालू लागले. कॉफीचा घोट घेता घेता तो म्हणाला, अनोळखी माणसाबरोबरच्या पहिल्याच भेटीत कॉफी घ्यायला होकार देण्याचा
तुझा बोल्डनेस आवडला ह मला. ग्लॅड टू मीट यू. हाय. मी हसतच उत्तरले, आय एम ऑल्सो ग्लॅड टू मीट यू. पण आज हे असं इंग्रजीत. सो व्हॉट? इंग्रजीत का नको? इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, ते कसं विसरता येईल? मिस कृपा करून आपलं नाव कळेल का? त्याची नवी गंमत सुरू झाली. म्हणून मी मुद्दामच म्हणाले, इंग्रज गेले 47 साली. असो, आय एम अपर्णा. अच्छा, गुड नेम अपर्णा, आय लाईक इट. मला वाटतं एवढी गंमत पुरी झाली नाही की काय? मी मुद्दामच त्याला छेडलं. गंमत? कसली गंमत? आय एम सिरियस. मला तुझं नाव अपर्णा खरंच आवडलं. आणि आता सांगायला हरकत नाही, तुझ्याही लक्षात ते आलंच असणार. तू सुद्धा मला खूप आवडलीस. आपण फ्रेंड्स होऊ. आय एम जगमोहन. पुरे रे बाबा, जगमोहन काय? हो जगमोहन. माझं नाव नाही आवडलं? आवडलं, पण मला मोहन म्हणायला आवडेल. तुला ठाऊक आहे ते? हरकत नाही अपर्णा, आपण पुन्हा भेटूया का? अवश्य, का नाही? चल, तुला स्टॉपवर सोडतो. चल. मी बसमध्ये चढल्यावर तो खिडकीशी उभा राहून मान वर करून पाहू लागला. तेवढ्यातच कंडक्टरनं घंटी वाजवली आणि बस निघाली. मी मान वळवून वळवून दूर दिसणाऱ्या त्याच्या आकृतीकडे पाहत राहिले. दरम्यान आमच्या भेटी खूप वाढल्या. एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडेन असं झाले. कधी कधी तो स्वतःला मनमोहन म्हणायचा, तर कधी जगमोहन म्हणायचा. मी त्याला मात्र मोहन म्हणूनच हाक मारत असायचे. आणि एक दिवस माझ्या डोळ्यात पाहत आणि माझा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, अपर्णा, आपण लग्न करूया का? करूया, पण बाबांची परवानगी काढावी लागेल. त्यांच्या इच्छेशिवाय मी काही सांगू शकत नाही. भेटेन मी त्यांना, पण आधी एक सांग, ते वाघ वा सिंह तर नाहीत ना? नाहीत रे, पण ते तुझ्यावर फार फार रागवतील. रागवतील? माझ्यावर कशाला? कशाला म्हणजे? तू त्यांच्याकडे माझा हात मागणार. केवळ हात कसा मागणार? संबंध अर्पणालाच मला द्या असं म्हणेन. म्हण रे, पण तू मला त्यांच्या घरातून आपल्या घरात नेऊ पाहतोयस, म्हणून तुझ्यावर फार रागवतील ते. मग असं करू का? असं म्हणजे वाघाचे पंजे, सशाचे कान आणि पुरे. कधी येशील बाबांना भेटायला ते सांग. शुभस्य शीघ्रम. का आणखी 2 महिन्यांनी येऊ? तू म्हणजे असा आहेस ना? मी त्याच्या पाठीवर धप्पाटा घातला. असा म्हणजे का कसा? पाठ सोडल्याचं नाटक करीत तो देखील म्हणाला, आता मार खाशील. मी हात उगारला. इतक्या लवकर? आणि दुसऱ्या दिवशी स्वारी भेटायला आली. त्याचा पेहराव, रुबाब पाहूनच बाबा खुश झाले. आई तर आनंदली. मनमोहनच्या आई बाबांना भेटायचं ठरलं. आनंद गगनात मावेनासा झाला. असं म्हणतात, म्हणजे नेमका किती आनंद होतो याचा मला प्रत्यय त्या दिवशी आला. मला पाहायला मनमोहनचे आई बाबा आमच्या घरी येऊन गेले. लग्नाचा मुहूर्त काढण्याकरता भटजी बुवांना बोलावण्यात आले. अशाच एका संध्याकाळी माझ्या डोळ्यात पाहत आणि माझा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, अपर्णा, माझी होशील का? तू माझ्याशी लग्नाला तयार होशील? मला गंमतच वाटली. मागचाच प्रसंग पुन्हा एकदा साकार करण्याची स्वारीला लहर आली असावी. मीही गंभीरपणे म्हणाले, पण बाबांनी परवानगी दिली नाही तर? तू आधी विचारून तर पहा. त्यांनी मला बोलावलं तर मी एका पायावर लंगडी घालत येईन. विचारते हा, असं म्हणून एवढ्यावरच ते बोलणं थांबवलं. 1-2 दिवसानंतर पुन्हा त्यानं तोच प्रश्न उभा केला. बाबांना विचारलंस का? काय म्हणाले? कधी येऊ? कोणता पोशाख त्यांना आवडतो? अरे बाबा, खुश आहेत तुझ्यावर ते. भेटायची गरज नाहीये. मी केवळ तुझं नाव सांगितलं आणि ते म्हणाले, पुढचं बोलूच नकोस, मला पसंत आहेत ते, म्हणजे तू. तर मग छानच झालं. मी पुढच्या तयारीला लागलो तर. 2 दिवसांच्या अंतराने भेट झाल्यावर तो पुन्हा म्हणाला, आई बाबांना तुला पाहायचं आहे. कधी येऊ देत त्यांना? अर्थात मीही त्यांच्या बरोबरच असेन. कधीही ये. आम्ही सारे तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. मी नाटकी सुरात म्हणाले आणि घरी आल्यावर विसरून गेले.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अहो आश्चर्यम, तो आपल्या आई बाबांसह हजर देखील झाला. मनमोहन प्रमाणे त्याच्या आई बाबांना गंमत जम्मत करायची सवय आहे की काय? मी दार उघडलं. त्यांना म्हणाले, बसा, बाबा बाहेर गेलेत, येतील एवढ्यातच, असं म्हणत आत पळाले. आईच्या कानावर बातमी घातली. आईला आश्चर्यच वाटलं. मी हळूच मधल्या दाराआड उभे होऊन त्यांच्या नकळत त्यांच्याकडे पाहू लागले. मनमोहनचे बाबा त्याला विचारत होते, अपर्णा ना रे ती? हो, अपर्णाच. तिचं नाव पण अपर्णाच आहे काय? तेवढ्यात आई म्हणाल्या, अहो असं काय करता? मनूच्या वधूला म्हणजेच अपर्णाला पाहायला आपण याच घरी तर आलो होतो. विसरलात? रिक्षातून उतरून इथं पोहोचेपर्यंत सारखं वाटत होतं की या रस्त्यानं आपण आलोत, या रस्त्यानं आपण आलोत. आजूबाजूची घरं तर ओळखीची वाटतायत आणि या घरात तर आपण निश्चितच आलो होतो अपर्णालाच पाहायला. काय, अपर्णाला पाहायला तुम्ही दोघं या घरात आला होतात? मनूच्या भावी वधूकडे गेलो होतो असं नव्हतं का म्हणालो तुला? अहो म्हणाला होतात, पण अपर्णाकडं असं म्हणाला नव्हतात. अरे त्यात काय वेगळं ते म्हणायचं? अपर्णा हीच मनूची वधू. अपर्णा मनूची वधू कशी असेल? तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतोय. अपर्णा माझी प्रियसी आहे. तिनं मला लग्नाचं वचन दिलंय. तिच्या बाबांनी तर मला न पाहताच पसंत म्हणून सांगितलंय. थांबा, अपर्णाचे बाबा आले की सगळा खुलासा होईल. तेवढ्यातच बाहेरून बाबा आले. त्यांच्याकडे पाहतच म्हणाले, नमस्कार, जरा बाहेर गेलो होतो, बरं आहे ना तुमचं? सकाळीच येणं केलं. ते त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसले. मनमोहनचे बाबा म्हणाले, हा आमचा जगू म्हणजेच जगमोहन. जगमोहन का मनमोहन? तुमच्या मुलाला तुम्ही 2 नावं ठेवली आहेत की काय? बाबांनी गोंधळल्यागत मुद्रा करीत विचारलं. दोघांना 2 नावं ठेवायला नकोत? नीट ऐका, हा जगमोहन. माग आम्ही ज्याच्या बरोबर आलो होतो तुमच्या अपर्णाला पाहायला, तो मनमोहन होता. मनमोहन आणि जगमोहन हे दोघे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकसारखेच दिसतात. दोघांच्याही आचार विचारात विलक्षण साम्य आहे. बोलण्याची ढब सुद्धा सारखीच आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोघेही भेटले तर कुणाला संशय सुद्धा येणार नाही की आपल्याला नेमका कोण भेटला. ते असो, आता या आमच्या जगमोहनचं म्हणणं आहे की त्याच्याही वधूचं नाव अपर्णाच आहे. आणि मग जगमोहन कडे पाहत त्यांनी विचारलं, काय रे, हाच पत्ता दिलाय का तुझ्या अपर्णानं? हो, पत्त्यात काहीही चूक नाही, जगमोहन म्हणाला. मग माझ्या बाबाकडे पाहत जगमोहननं विचारलं, तुम्हाला 2 मुली आहेत काय? असायला हरकत नाही म्हणा, पण दोघींची ही नावं अपर्णाच का बरं म्हणून? नाही हो, मला एकच मुलगी आहे, तिचं नाव अपर्णा. बाळ जरा बाहेर ये. लटपट त्या पायांनी मी बाहेर आले आणि पटदिशी खुर्चीत बसले. मला पाहताच मनमोहन जगमोहनचे आई बाबा एक साथ म्हणाले, ही अपर्णा मनूची वधू. हिला मागच पाहिली आम्ही, पसंती सुद्धा कळवली. जगमोहन म्हणाला, हीच अपर्णा माझी वधू. आम्ही गेले 3-4 महिने एकमेकांना भेटतो आहोत. काय ग, बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते? आणि पुढलं मी काही ऐकलंच नाही. सगळं घर आपल्या भोवती घराघरा फिरत असल्याप्रमाणे मला वाटू लागलं. मला विलक्षण धक्काच बसला. इतके दिवस मी मनमोहन आणि जगमोहन या दोघा जुळ्या भावांना भेटत होते आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारत होते. हॉटेलात जाऊन खात होते आणि मला कधी एवढं सुद्धा संशय आला नाही की मी एकाऐवजी दोघांना भेटते आहे, दोघांवर एकसारखंच प्रेम करते आहे. दोघांनाही लग्नाचे वचन देखील दिले आहे आणि दोघांच्याही पालकांना माझ्या भेटण्याचं आमंत्रणही दिले आहे. दरम्यान मनमोहनला बोलावून घेण्यात आलं. खूप चर्चा झाली. दोघाही भावांनी माझ्याबद्दल एकमेकांशी एक शब्दही काढला नव्हता. एकाच तरुणी म्हणजे मी आपणा दोघांवरही प्रेम करते ही बाब त्यांनाही धक्कादायकच होती. अनेक पर्याय सुचवले गेले. शेवटी मी माझा निर्णय ऐकवला. मी म्हणाले, मी दोघांशीही लग्न करायला तयार आहे. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. मी पुढे म्हणाले, मी दोघांवरही प्रेम केलं
आता लग्न एकाशीच केलं तर दुसऱ्याशी प्रतारणा केल्यासारखं नाही का बरं होणार? मला दोघांशीही लग्न करायचं आहे. तुमचा निर्णय काहीही असेल, माझा निर्णय तर हाच आहे. आणि मग एकाच सभागृहात आप्तेष्ट नातेवाईकांच्या साक्षीनं, बँडवाल्यांच्या गोंगाटात अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरानं मी दोघांच्याही गळ्यात वरमाला घातल्या. त्या दोघांनी एक एक करत 2 माळा माझ्या गळ्यात घातल्या आणि मी एकाच वेळी दोघांचीही झाले. तर अशी ही माझ्या प्रेम लग्नाची कहाणी आहे की नाही आगळी वेगळी? कधी कधी माझे सासरे माझ्या बाबांना चिडवण्यासाठी म्हणतात, 2 मुलगे म्हणजे 2 सुना आणि त्यांच्या बरोबर येणारी थोडी थोडी मालमत्ता. तुम्ही मात्र एकाच खर्चात 2-2 जावई मिळवलेत. तुमचा फायदा झाला बरं, आमचं मात्र नुकसान झालं. एवढं म्हणून हा 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 करून सगळेजण हसतात. माझे बाबाही त्यांच्या हास्यात आपले हास्य मिळवतात आणि हसण्याच्या मोठ्या आवाजानं आम्ही सारे बाहेर येऊन विचारतो, काय झालं काय झालं? झालं सगळं, आणखी व्हायचं काय बरं राहिलंय? असं म्हणून ते दोघे पुन्हा हसतात आणि काहीच कळालं नसलं तरी हसण्यासारखं काही घडलंय अशी समजूत करून आम्हीही हसू लागतो. धन्यवाद.